तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता एक महानगरपालिकेची भरती टाकली होती आपण, पण आता एक नवीन महानगरपालिकेची भरती सुटली आहे। ती बघा आहे नागपूर महानगरपालिका भरती 2025। नागपूर महानगरपालिकेत 174 जागांसाठी भरती। मित्रांनो, आपली जी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, त्या नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती सुटली, त्याची जागा 174। आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो की मित्रांनो, जी पण आपली भरती सुटली त्या भरतीची आपण GR जो स्क्रीनशॉट असतो टाकून देतो, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो डाऊट राहिला की भरती सुटली नाही, सुटली फेक तर नाही ना। साठी पण मित्रांनो हा भरती 100% सुटलेला आहे। 22/8/2025 पहा पदाचं नाव तपशील पहा मित्रांनो। कनिष्ठ लिपिकाच्या 60 जागा आहेत, विधी सहाय्यकच्या 6 जागा आहेत, कर संग्राहकच्या 74 जागा आहेत, ग्रंथालय सहाय्यकच्या 8 जागा आहेत, स्टेनोग्राफरच्या 10 जागा आहेत, लेखापाल या रोखपाल याच्या 10 जागा आहेत, सिस्टीम ॲनालिस्टच्या 1 जागा आहे, हार्डवेअर इंजिनियरच्या 2 जागा आहेत, डेटा मॅनेजरची 1 जागा आहे आणि प्रोग्रामरच्या 2 जागा आहेत। असं मित्रांनो टोटल 174 जागा आहेत। आता हे 174 जागा तुम्हाला पदानुसार डिवायडेशन सांगितलं, पण आता याचं मित्रांनो कास्टनुसार पण काय डिवायडेशन आहे ते आपलं पूर्ण GR पाहून घ्या। आपला टेलिग्राम चॅनल भेटेल, मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आहे, तिथे आपण संपूर्ण जाहिरात टाकलेली आहे। आता हे तुम्हाला 174 जागाचं डिवायडेशन सांगितलं मी। मित्रांनो, आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहू मित्रांनो काय आहे। तर पहा मित्रांनो, ते पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, ते कनिष्ठ लिपिक आहे। त्यासाठी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी कोणत्या शाखेतील पदवी। तर मित्रांनो, तुम्ही जर कनिष्ठ लिपिकला फॉर्म भरत असाल तर मित्रांनो कोणतेही तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे मित्रांनो, BA BCom BSc कोणतं मित्रांनो फक्त तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी। दुसरा क्रायटेरिया आहे मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग, मराठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केले असावे। मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि संगणक अर्थबाबत शासन वेळ निश्चित करण्यानुसार आवश्यक पात्रता रेमीसाठी सर्टिफिकेट थोडक्यात तुम्हाला मित्रांनो पाहिजे। विधी सहाय्यकसाठी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी आणि दुसरे क्रायटेरिया पहा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान 5 वर्षाची नियमित सेवा किंवा 5 वर्ष वकिलीचा अनुभव पाहिजे। तिसरे कर संग्राहक त्यासाठी पहा कोणत्याही शाखेतील पदवी। दुसरी क्रायटेरिया पहा मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट, तेच मित्रांनो मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट। आणि तुम्हाला मित्रांनो एक संगणक अर्थबाबत शास्त्र वेळोवेळी निश्चित करणं आवश्यक पात्रता। मित्रांनो एक कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे। ग्रंथालय सहाय्यकसाठी पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळेत परीक्षा यशस्वी उत्तीर्ण। तर मित्रांनो ग्रंथालय सहाय्यकसाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण झालेलं पाहिजे आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स तुम्ही मित्रांनो ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स केलेला पाहिजे। स्टेनोग्राफरसाठी पहा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि पहा मराठी व इंग्रजी लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण। त्या दुसरा काय संगणक अर्थबाबत शासन वेळ निश्चित करण्यासाठी आवश्यक पात्रता काय शासनाची मराठी 40 व इंग्रजी 60 शब्द प्रति वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण अनुभव, शासकीय निमशासकीय कार्यालयातील स्टेनोटायपिस्ट पदात 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य। मित्रांनो स्टेनोग्राफरचं पदच असं मित्रांनो तुम्हाला जास्त कम्प्युटरचे टायपिंगच्या संदर्भात काम असणार आहे, तर तुम्हाला मित्रांनो याचं कम्प्युटरचं असं टायपिंग जास्त सांगितलेलं आहे। आता मित्रांनो मी तुम्हाला एक आपल्या PPTमध्ये सांगितलं असतं, पण त्यांना म्हणलं कारण ती मित्रांनो त्यांनी GRमध्ये शैक्षणिक पात्रता मेन्शन केली, तीच आपण इथं घेतलेली आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत मित्रांनो अचूक आणि ॲक्युरेट माहिती जावी। नाही तर असं मित्रांनो मी टायपिंग तुम्हाला सांगा ह्याचं मित्रांनो करायचं तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे तसं नाही, आपलं एकच उद्देश आहे मित्रांनो एकदम अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यासाठी मित्रांनो आता तुम्ही एवढं पूर्ण GRमध्ये मेन्शन केलं तर संपूर्ण GR घेतला, जेणेकरून तुमच्यापर्यंत अचूक माहिती जावी यासाठी। पुढे मित्रांनो 6वं पद आहे पहा लेखापाल या रोखपाल। त्यात पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, इथं मित्रांनो वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे लेखापाल का रोखपालला। बघाय पहा भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट पदविका उत्तीर्ण अथवा LGSD किंवा GDC&A परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य। बघा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लिपिक लेखा या पदावर किमान 5 वर्षाचा नियमित सेवा अनुभव मित्रांनो 5 वर्षाचा। 7 पहा सिस्टीम ॲनालिस्ट पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी किंवा BE किंवा BTech अर्थ आणि सेकंड क्रायटेरिया पहा सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये 3 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो तुम्हाला सिस्टीम ॲनालिसिसचा। आणि महानगरपालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमुना अर्थ प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल, तर मित्रांनो सिस्टीम ॲनालिसिसमध्ये जे तू कार्यरत असतील त्यांना प्राधान्य दिले जाईल। 8 पहा हार्डवेअर इंजिनिअरिंग मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक
यांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी बी किंवा बी कम्प्युटर आणि संगणक देखभाल दुरुस्त 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. सेकंड क्रायटेरिया आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कम्प्युटर हार्डवेअरमध्ये पदविका किंवा आणि 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि मानपातील त्यांनी सांगितलं मित्रांनो, मानपातील जर काम केलं असेल तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. 9 आहे प्रोग्रामर. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे संगणक अभियांत्रिकीमधील पदविका डिप्लोमा अर्था आणि सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 1 वर्षाचा अनुभव आणि महापालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमुना अर्थ प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल. तर मित्रांनो, कारण तुम्ही मित्रांनो हे बाकीची पदं आहे मित्रांनो, ती सगळं कम्प्युटर डेटा हार्डवेअरच्या संबंधित आहे. त्यामुळे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो ते पदवी त्यानुसारच पाहिजे, बी कम्प्युटर वगैरे. कारण तुम्हाला नंतर कामच त्यात करायचे. त्यामुळे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण पूर्ण GR घेतलेलं आहे मित्रांनो, एकदम अचूक क्वालिफिकेशन आहे मित्रांनो. GR मध्ये सांगतो तुम्हाला मित्रांनो. जे 10 पद आहे ते डेटा मॅनेजर पहा. मान्यताप्राप्त विद्यापीठातील संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी बी अर्था. सेकंड क्रायटेरिया पहा सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं जर महापालिकेचा कर्मचारी असेल त्याला प्राधान्य दिले जाईल. हे मित्रांनो 10 पदं होती. 10 पदाचं मी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितली. जर कोणाला समजलं नसेल आपलं GR पण पाहू शकता किंवा मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित वाचून काढा. त्या सर्व आहे मित्रांनो. त्याची निवड प्रक्रिया कशी आहे ते पाहू आपण. तर पहिली वांद्रे मित्रांनो लेखी परीक्षा CBT, दुसरी वांद्रे मुलाखत आणि त्यानुसार तुमचं अंतिम मेरिट लिस्ट तयार केलं जाणार. फक्त लेखी परीक्षा आणि मित्रांनो मुलाखत यावर तुमची निवड आहे. पुढं का म्हणजे अर्धताची प्रथम CBTद्वारे चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर 5 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल आणि शेवटी मेरिटनुसार नियुक्ती होईल. परीक्षेचं स्वरूप कसं पहा. नागपूर महाराष्ट्र MCQ टाईप बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. कम्प्युटर बेस त्याने सांगितलं मित्रांनो. ते पूर्ण त्याने बाकी नॉर्मल पद्धत वगैरे असणार त्याने सगळं मेन्शन केलेलं आहे. आपल्याला व्हिडिओ मोठं होईल त्यामुळे आपण तुम्हाला वरतीवर सांगतोय. स्वरूप का आता त्याने सांगितलं बघा प्रत्येक ह्याचं मी तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो कनिष्ठ लिपिक जे पद आहे त्यासाठी पहा मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, बौद्धिक शास्त्राचे 25 प्रश्न, सामान्यांचे 25 प्रश्न. या दर्जा राहणार मित्रांनो 12वी आणि पदवीचा. माध्यम असताना मराठी किंवा इंग्रजी. तर मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता तुम्हाला सांगतो असणार कनिष्ठ लिपिकची मित्रांनो 100 प्रश्न 200 गुणाला एकूण गुण 200. तर विधी सहाय्यक मित्रांनो बाकी सगळं मराठी इंग्रजी बुद्धिशास्त्र सामान्य आणि सगळं विषय सेमच आहे, फक्त त्यात तांत्रिक ॲड झालेला आहे. पुढं पहा तुम्हाला सांगतो विधी सहाय्यकचं आहे मित्रांनो. त्याचं पहा मित्रांनो टोटल ते पण 100 प्रश्न 130 मार्काला 100 प्रश्न. प्रत्येक मित्रांनो जे पद आहेत त्याचं फक्त असणारे तुम्हाला 100 प्रश्न आणि गुण असणारे 120. एक प्रश्न 2 मार्काला असणार मित्रांनो. बाकी सगळं सिलेबस सेमच पहा. आता प्रोग्रामरच पहा मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, बौद्धिकशास्त्राचे 15 प्रश्न, सामान्यांचे 15 प्रश्न आणि तांत्रिक विषय असल्यामुळे ते 40 प्रश्न असणार आहे. त्याने त्या दरचा सांगितलं मित्रांनो पदवी आणि तांत्रिक विषय संबंधित. आणि इथे माध्यम असणारे मराठी व इंग्रजी मित्रांनो. बऱ्यापैकी साऱ्या पदार्थ हे सेमच आहे मित्रांनो. पुढं पण मित्रांनो स्टेनोग्राफरचं पहा मित्रांनो त्याचे 100 प्रश्न 200 मार्काला, लेखापालचं पण 100 प्रश्न 200 मार्काला, सिस्टमचे 100 प्रश्न 200 मार्काला. त्यासोबत तांत्रिक फक्त तुम्हाला 40 मार्काला आहे मित्रांनो. 40 प्रश्न 80 मार्काला आहे. ह्याचं मित्रांनो प्रत्येकाचं तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि जे काही हे सेम कॉमन विषय आहेत. फक्त जे तांत्रिक विषय आहेत त्याचे 40 प्रश्नाचे 80 मार्काले आहेत. जे मित्रांनो टेक्निकल जी पदं आहेत त्यांचं फक्त टेक्निकलचं क्वेश्चन ॲड होणार तुम्हाला 40 प्रश्न 80 मार्काला. असं टोटल मित्रांनो 100 प्रश्न 200 मार्काला ही पूर्णपणे 100 प्रश्न असणार 200 गुण असणार तुम्हाला. हे त्यांनी सांगितलं. आता तुम्हाला जर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, कारण तुम्हाला अभ्यास करताना फायदे आहे. तुम्हाला कोणत्या विषयाला किती मार्क आहे हे खूप महत्त्वाचं आहे. नोकरी ठिकाणी नागपूर असणार आहे मित्रांनो. नागपूर महानगरपालिकेची भरती आहे त्यामुळे नोकरी ठिकाणी नागपूर राहणार आहे. मित्रांनो आराखीव ओपनवाल्यांसाठी 1000 रुपये फी आहे व मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथासाठी 900 रुपये फी आहे मित्रांनो. 1900 रुपये फी आहे. ओपनवाल्यांसाठी 1000, बाकीसाठी सर्वांसाठी 900 रुपये. असं काय सांगितलं आहे बघा. GRमध्ये काय दिले बघा. परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क वापिस भेटणार नाही. माझ्या सैनिक मुलांसाठी परीक्षा शुल्क लागू राहणार नाही. जो मित्रांनो 140 म्हणून फॉर्म भरणार आहेत 100 रुपये नसतील त्यांना मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी नाही. पहा कोणताही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवार परत करण्यात येणार नाही. त्यांनी GR सांगितलं जर परीक्षा मित्रांनो कॅन्सल झाली किंवा स्थगित झाली किंवा स्टॉप झाली काही पण त्यात अडचण आली तर तुम्ही तुमचे जे पैसे भरले तुम्हाला ते रिटर्न भेटणार त्यांनी सांगितलेलं आहे. आता
आता महत्त्वाच्या तारखा काय आहे ते आपण पाहू मित्रांनो. तर महत्त्वाच्या तारखा पहा मित्रांनो. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत कालावधी 26/8/2025 ते 9/9/2025. मित्रांनो 26 तारखेपासून अर्ज चालू झाले आणि 9 सप्टेंबरपर्यंत मित्रांनो तुमची लास्ट डेट आहे. पहा परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 9/9/2025. 9 सप्टेंबर मित्रांनो परीक्षेची लास्ट डेट आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक तेच 9 तारखेपर्यंत तुम्ही मित्रांनो ऑनलाईन परीक्षा शुल्क भरू शकता. परीक्षेकरता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक मित्रांनो त्यांनी सांगितले बघा. NMCN नागपूर ही वेबसाईट मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ही नागपूर महानगराची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट्स भेटले जातील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अपडेट्स भेटले जातील मित्रांनो. त्यांनी सांगितले मित्रांनो ही नागपूर महानगराची वेबसाईट आहे. त्यावर मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस तुमची हॉल तिकीट येतील परीक्षेचे त्यावेळेस तिथून तुम्ही डाउनलोड करायचे. तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील. ज्यावेळेला पण मित्रांनो भरतीचे अपडेट असतील त्या वेबसाईटवर ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येतील. तर मित्रांनो ही झाली नागपूर महानगरपालिकेची जी भरती सुटली मित्रांनो त्या भरतीचा पूर्णपणे मित्रांनो सांगून टाकले. आता तुम्हाला याच्यात पण मित्रांनो काय अजून डाऊट असतील तर कमेंट नक्की करा. नक्कीच आपण याचं उत्तर देऊ. तर मित्रांनो हे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.